पाणी नाही आलंय. हा पाणी नाही आलं आज नळाला. मग सगळ्यांनी तर आंघोळ केली, सगळे तोंड पुसत होते. अरे आता तुला काय सांगू, पाणी नाही आलं आज आपल्या कोणालाच नाही पाणी आलं, बिल्डिंगला कोणालाच पाणी नाही आलं. आणि मग थोडंसं पाणी राहिलं होतं टाकीमध्ये, ते बादलीमध्ये काढलं. आणि खरं सांगते, काटकसर कशी करायची पाण्याची आज मी सगळ्याला शिकवलं. सगळ्यांना आंघोळी केल्या एकच बादली पाणीमध्ये. एक बादली पाणी होतं त्याच्यामध्ये सगळ्यांना आंघोळी केल्या. सांग कशा केल्या असतील, सांग बरं. नाही 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 तोंड हातपाय पण नाही धुतले. बघ तू बोलला ना सगळ्यांना कसे तोंड पुशीत बाहेर आले टावेल घेऊन. काय करायचं, आम्ही लहान लहान होतो ना गावाला, जेव्हा लहान होतो त्या टायमाला आहे ना लई थंडी असायची. मग आमची आई म्हणायची, पोरं हो पाणी ठेवलं चुलीवर, पाणी गरम झालं आंघोळ करा. पण तरी पण लई थंडी वाजायची. मग आम्ही काय करायचो, असं जायचो त्या टोपात असे हात बुडवायचे, असं 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 सगळं असं वल्ल करायचं आणि मग आई पुढं असं तोंड पुसत यायचं. आज तेच कामं आलं. आईच्या घरी जी टेक्नॉलॉजी केली ना ती कामं आली आज. आज सगळ्यांना बादलीभर पाण्यामध्ये सगळ्यांना जाऊन असे हात बुडवायचे आणि असं धुवायचं, वल्ल वल्ल करून घ्यायचं. असं असं करायचं, पाणी हात बुडवायचे, असं इकडं 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 पुसायचं. वल्ल वल्ल झालं का असं हात पाय जरा वल्ले झाले मस्त टावेलनं पुसून घ्यायचं. म्हणजे आज ती आईनं सांगितलेली जुन्या जमान्याची टेक्नॉलॉजी कामं आली. म्हणजे आईने ते काय आंघोळ करायचे, पण आम्ही थंडी वाजली का एक कधी कधी असं नव्हतं करत. कधी कधी 10-12 वर्षाच्या असेल तेव्हा, पण थंडीमध्ये गावाला सगळेच आंघोळी करायचे. पण थंडी असली का मग एखाद्या दिवशी नाही करायचो, कारण लई थंडी असायची गावाला. त्या टायमाला काही एवढे स्वेटर बिटर काही नसायचं. गोगड्या गादड्या असायच्या, चादरी असायच्या. मग थंडी वाजली का मग काय करायचं, अंगावर घेऊन बसायचं खुडखुड खुडखुड करीत. मग त्याच्यामुळं आज ती टेक्नॉलॉजी मी लहानपणी वापरली. म्हणजे आईनं नाही शिकवलेली हे टेक्नॉलॉजी का तुम्ही फक्त असं पाण्यात हात बुडवा आणि तोंड पुसा. ही माझी स्वतःची टेक्नॉलॉजी. आईच्या मग टेक्नॉलॉजी मग आईच्या घरी पण मी करेल. हां मग लहानपणी पण मी असं करेल, पाण्यात हात बुडवायचं, असं असं पुसून घ्यायचं. बघ कधी पाणी जर नाही आलं नळाला, पाणी जर कमी असलं तर असं जायचं मस्त. आणि बादलीभर पाणी असलं का त्यामध्ये टोपभर जरी पाणी असलं त्याच्यामध्ये अशा मस्त हात बुडवायचे आणि तोंड बिन असं हात पाय सगळे असे पुसून काढायचे. झाले. कपडे बदलायचे, कपडे दुसऱ्या दिवशी धुवायचे. दुसऱ्या दिवशी तर पाणी येणारच ना. आज नाही आलं तर उद्या तर येईलच ना. पण पाण्याची काटकसर कशी करायची आणि तोंड बी धुवून झालं पाहिजे आणि पाणी बी पुरलं पाहिजे. बादलीभर पाण्यामध्ये सरे 4-5 माणसांचे कामही झालं पाहिजे. पटतं का नाही तुम्हाला? माझी टेक्नॉलॉजी बरोबर आहे का नाही? जर माझा व्हिडिओ आवडला, तुला आवडला का माझा व्हिडिओ? माझं काम आवडलं का? माझं काम आवडलं का नाही हे सांग. हां मग असंच करायचं, उड्या मारू नको. कारण की पडला झाडला लई कपडे घाण झाले तर कपडे धुवायला पाणी नाही भाऊ आज, कळालं? म्हणून म्हणते लई उड्या मारू नको. कुठे गेला मैत्री? अरे काय झालं, कसा पडला म्हणून म्हणते उड्या मारू नको. पडला बिडला तर कपडे धुवायला का तोंड हातात झाला. आता पाणी अजिबातच नाही, आता पाणी उद्या येईल, समजत जा. गायब होतो लगेच. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पण आज आमच्या बिल्डिंगला पाणी आलं नाही, बरोबर? तर आम्ही एका बादलीमध्ये सर्वांना तोंड हातपाय धुतले. म्हणजे त्याला म्हणत्या कोरडी आंघोळ. काय म्हणत्या? कोरडी आंघोळ. म्हणजे अशी कधी कधी आला जसा वेळ येईल तसं चालायचं.